नमस्कार मंडळी, मी कोकणचा गुरु. कसे आहात? मजेत आहात ना? मजेत राहा बाबांनो. दिलबुरा काढलंय बाहेर आणि चाललो भाड्याला. भाड्यावाली माणसं येऊन बसली गाडीत. आजचा प्रवास होता कोणकोणते वळीवंदे. आज भाडा होता मका आमच्या तानाजी बुवांचा. दिलबुराला केलं चालू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. हो बघा, रितेश पुढे बसलो होतो. तानाजी बुवांच्या मुली वगैरे होत्या. त्यांका सगळ्यांका जाऊचा होता लग्नात. त्यांच्या पाहुण्यापैकी लग्न होता आणि आम्ही मुलीकडून होता. मग येऊन पोचलाव तरळ्याच्या पंपावर. दिलबुराला लागली होती भूक. दिलबुराचं पोट भरलाव आणि तिथून पुढच्या प्रवासात सुरुवात केलाव. पुढे आलाव आणि आमका दिसला श्री स्वामी समर्थ मठ हडपीड या मंदिर. मग आमच्या दिलबुराला साईडला लावलाव आणि मंदिराच्या थई धावक निघालाव आणि येऊन पोचलाव मंदिराच्या थई. सुंदर असं हे मंदिर तुम्ही बघू शकता. रंगकाम वगैरे ज्या काय केलेला ना त्या एक नंबर. नांदगावातून 7 किलोमीटर अंतरावर ह्या मंदिरा गाव हडपीड. मग आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलाव आणि स्वामींचं दर्शन घेतलाव. त्यानंतर दत्ताची मूर्ती आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती अशा अनेक मूर्त्या होत्या, त्यांचं दर्शन घेतलाव. श्री स्वामी समर्थांचा सुंदर हा मठ हा. तुम्ही या मठात नक्की जावा. मग आम्ही येऊन बसलाव दिलबुरात आणि येऊन पोचलाव लग्नाच्या हॉलवर. हेंका उतरलंय, दिलबुरा साईडला लावलंय आणि हॉलवर पोचलंय. सुंदर असा हॉल, साई श्रेया मंगल कार्यालय. हॉलच्या आतमध्ये आलंय आणि हे सुंदर असं हे डेकोरेशन तुम्ही बघू शकता. खास गोव्यावरून यो माझो प्रणय भाई लग्नासाठी आलो होतो आणि यो संकेत भाई पण लग्नाक आलो होतो. आणि पुढे आलोय आणि अचानक भयानक भेट झाली आमच्या भाऊजींशी आणि बहिणाबाईशी. ती सगळीच फॅमिली लग्नाक आली होती. मग या सगळ्यांशी गप्पा वगैरे मारलंय. तोपर्यंत मुहूर्ताची वेळ झाली आणि लग्नाला सुरुवात झाली. लग्न लागला आणि मग इकडे बँजोवाल्याने वाजवू सुरुवात केल्याने आणि बँजोच्या तालावर आमचे तानाजी बुवा नाचूक लागले. मग आम्ही जेव गेलाव. बघताव तर जेवणात पण गर्दी खूप होती. मग एकदाचा जेवक भेटला. यो बघा कसो जेवणावर ताव मारता हा. पण बसूक आमका भेटला नाही, उभ्यानीच जेवता लागला. तवसर माझं लक्ष गेलो बहिणीबाईकडे. ही पण सगळी जेव बसली होती. जेवून वगैरे हॉलवर आलाव. बघताव तर या मुली सुंदर अशा नाचत होत्या. त्यानंतर तानाजी बुवानी आणि प्रणयनी अय्यर केल्याने. त्यानंतर या दोघांनी आपल्या गाड्या बाहेर काढल्याने आणि परतीच्या प्रवासात लागले. यांच्या पाठोपाठ मी पण किक मारलंय आणि परतीच्या प्रवासात लागलंय.